नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिला असेल की मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत 100% निर्णय घेणार होते। त्याच्यामध्ये पाहिला गेला असेल तर मनोज जरांगे पाटलांनी 100% निर्णय घेतलाय आणि तो निर्णय कोणता आहे, विधानसभेमध्ये कोणत्या व्यक्तीचा सुपडा साफ करायचा हे सर्वस्वी मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय। मग याच्यामध्ये नेमका कोणाचा सुपडा साफ होणार हे पाहायचंय। पहा, लक्षात घ्या, आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी एकच टार्गेट ठेवलं होतं, ते म्हणजे कोणतं की मराठा आरक्षणाचे जे कोणी विरोधक आहेत त्यांचा कार्यक्रम वाजवायचा। मग कार्यक्रम कशा प्रकारे, जसं की लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांचा सुपडा साफ केला, त्याच प्रकारे विधानसभेत सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय। मग निर्णय कशा प्रकारे असतील, नेमके कोणते उमेदवार पडतील हे सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, मग मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या पक्षाला टार्गेट केलंय का, कोणत्या व्यक्तीला टार्गेट केलंय का, नेमका कोणत्या व्यक्तीचा कोणत्या पक्षाचा सुपडा साफ करायचा अशा प्रकारे निर्णय घेतलाय। पहा, सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितलं की आता विधानसभेमध्ये कुठलाही उमेदवार आपला नसेल, मग त्याच्यामध्ये अपक्ष सुद्धा उमेदवार आपल्या प्रकारचा नसेल, म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेतून माघार घेतली, जेणेकरून मराठा समाजाचा अपमान होऊ नये, मराठा समाजाचा लढा फुटू नये, अशा प्रकारचा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतल्यानंतर 100% प्रत्येक राजकीय पक्षांना भीतीचं वातावरण तयार झालंय। कारण मनोज जरांगे पाटलांनी कोणाच्या बाजूने निर्णय घेतल्यानंतर कोणाला फटका बसणार हे 100% माहिती होतं। तर त्यातच मनोज जरांगे पाटलांनी आता 100% निर्णय घेतलाय। तो निर्णय असा आहे, मग त्याच्यामध्ये महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोनही या युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणताही व्यक्ती असो जो मराठा आरक्षणाचा विरोधक असेल, त्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी सुपडा साफ करण्याचा निर्णय घेतलाय। मग सुपडा साफ कोण करणार, तर जनतेला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की कोणत्या व्यक्तीने महत्त्वाच्या मागणीला पाठिंबा दिला नाहीये, कोणत्या व्यक्तीने समस्या सोडवल्या नाहीयेत। मग याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय पक्षाला टार्गेट केलं नाही, फक्त त्यांनी टार्गेट केलंय ते म्हणजे कोणतं की मराठा आरक्षणाचा विरोधक नेमका कोणता उमेदवार आहे त्याचा कार्यक्रम सुपडा साफ करणार, अशा प्रकारे त्यांनी निर्णय घेतलाय। मग याही पलीकडे जनतेमध्ये एक धाकधूक आहे की नेमकं मत कोणत्या व्यक्तीला द्यायचंय। आता हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे, कारण मनोज जरांगे पाटलांनी सरळ मत कोणाला द्यायचंय हे तुमच्यावर निर्णय सोडलाय। कारण तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये कोणता व्यक्ती योग्य आहे आणि कोणता व्यक्ती अयोग्य आहे। योग्य म्हणजे कोणतं की त्या व्यक्तीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेत का आणि महत्त्वाच्या मागण्यांना पाठिंबा दिलाय का, यावरूनच प्रत्येक व्यक्तीचं योग्य आणि अयोग्य ओळखण्यास प्रत्येक मतदाता सक्षम आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सरळ प्रत्येक मतदात्यावर निर्णय घ्यायला सोपवला आहे। म्हणून मराठा समाज असो की इतर कोणताही समाज असो, प्रत्येक समाजातील व्यक्तींनी स्वतःचा निर्णय घेऊन स्वतःचं मत दिलं पाहिजे आणि 100% मतदान केलंच पाहिजे। आता याच्या पलीकडे अनेक राजकीय पक्षांना भीतीचं वातावरण कसं झालंय, कारण मनोज जरांगे पाटलांनी जर कोणाच्या राजकीय पक्षाच्या विरोधात षड्यंत्र फुंकारलं तर 100% इतर समाजातील व्यक्ती सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत। हे पाहून 100% त्यांच्या झोपी उडाल्या असतील। म्हणून कदाचित या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक प्रकारचे आमिष मतदात्यांना दाखवले जातील। म्हणून मतदात्यांनी त्या आमिषाला बळी न पडता आपला योग्य निर्णय घेऊन मत दिलं पाहिजे, नाहीतर 4 पैशाला बळी पडून मतदान विकता येणार असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला भविष्यात कुठल्याच प्रकारचा विकास दिसणार नाहीये। कारण अनेक जण सध्या आमिषाला बळी पडतात। म्हणून लक्षात ठेवा, अनेक राजकीय पक्ष असतील किंवा अनेक उमेदवार असतील जे स्वतःच्या पैशाच्या बळावर लोकांचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असतात, यांना तुम्ही 100% कुठेतरी रोखलं पाहिजे आणि त्या आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवार आपल्या मतदारसंघात निवडला पाहिजे, जेणेकरून
महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने असा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून विधानसभेत योग्य उमेदवार जाईल आणि महाराष्ट्राचा कुठंतरी विकास होईल, शेतकऱ्यांचे प्रश्न कुठंतरी सुटतील, बेरोजगारांचे प्रश्न 100% सुटतील। म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदात्यांनी योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार विधानसभेत पाठवला पाहिजे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांना धडा शिकवण्यासाठी 100% सुपडा साफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। पण त्यांनी निर्णय कशा प्रकारे घेतला प्रत्येक व्यक्तीला कळायला पाहिजे, कारण अनेक जण मनोज जरांगे पाटलांचा जो महत्त्वाचा विषय आहे भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत। म्हणून लक्षात ठेवा, हा जो लढा आहे तो फुटता कामा नये, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेतून माघार घेतली हे न विसरता। आणि आतापर्यंत कोणत्या व्यक्तींनी विरोध केला याच्यावर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतलाय आणि त्यावरूनच कदाचित कोणत्या व्यक्तीचा कोणत्या राजकीय पक्षाचा सुपडा साफ या विधानसभेतून करणार हे येत्या काळात तुम्हाला दिसणार आहे। कारण प्रत्येक जनता सध्या सक्षम आहे आपला निर्णय घेण्यासाठी आणि आपलं मत देण्यासाठी। म्हणून या विधानसभेत प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडून 100% मतदान केलंच पाहिजे आणि योग्य उमेदवार विधानसभेत पाठवलाच पाहिजे, कारण यावरूनच महाराष्ट्रातील विकास डिपेंड आहे। म्हणून लक्षात ठेवा, विधानसभेच्या निवडणुकीत घरी न राहता प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी बाहेर आलं पाहिजे आणि 100% मतदान केलंच पाहिजे। हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर हा व्हिडिओ सादर केलाय। आवडला तर इतरांना शेअर करा। ठीक आहे, थांबतो। धन्यवाद।